हॅलो स्टुडंट्स, आपण बघत होतो फिजिकल केमिस्ट्रीवरचे न्यूमेरिकल्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केला आहे चॅप्टर सोल्युशन मधील नेक्स्ट न्यूमेरिकल आपला डिपेंड असणार आहे राउट्स लॉ वरती. राउट्स लॉ फॉर नॉन व्होलेटाइल सोल्युशन ऑर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर यावर डिपेंड असेल आपलं न्यूमेरिकल. त्यामध्ये बघू शकता अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 394 ग्राम ऑफ अ नॉन व्होलेटाइल सोल्यूट. आता बघू शकता एक नॉन व्होलेटाइल सोल्यूट ऍड केलाय टू अ सोल्युशन प्रिपेअर करायसाठी आणि आपल्याला घेऊन आहे वेट ऑफ सोल्यूट आणि सोल्यूट आपण डिनोट करू 2, दॅट इज द जे आपण यूज करू 2 फॉर द सोल्यूट अँड 1 यूज करू आपण फॉर द सॉल्व्हंट. तर बघू शकता 394 ग्राम ऑफ सोल्यूट. सो 394 ग्राम W2 असेल आपला. त्यानंतर बघू शकता व्होलेटाइल सोल्यूट इन 622 ग्राम ऑफ वॉटर. आता जो नॉन व्होलेटाइल सोल्यूट आहे तो ऍड केला आपण वॉटर मध्ये, तर वॉटर असेल सॉल्व्हंट. ज्यामध्ये ऍड करू आपण ते असेल सॉल्व्हंट आणि जे ऍड करतो आपण ते असेल सोल्यूट आणि याचं सुद्धा वेट घेऊन आहे दॅट इज 1. आता बघू शकता सॉल्व्हंट साठी यूज करू आपण 1 तर सोल्यूट साठी यूज करू आपण 2. द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज फाउंड टू बी 30.74 mmHg. तर बघू शकता वेपर प्रेशर घेऊन आपल्याला फॉर द सोल्युशनचं वेपर प्रेशर दॅट इज आपण डिनोट करू याला P नी. तर बघू शकता वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन घेऊन आपल्याला 30.74 mmHg. त्यानंतर बघू शकता इफ वेपर प्रेशर ऑफ वॉटरचं वेपर प्रेशर घेऊन आहे दॅट इज P0. याला डिनोट करू आपण सॉल्व्हंट साठी 1. तर बघू शकता P01 दॅट इज वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट 31.8 mmHg. त्यानंतर बघू शकता व्हॉट इज द मोलर मास ऑफ द सोल्यूट. आपल्याला विचारलेलं आहे मोलर मास ऑफ द सोल्यूट दॅट इज M2 इक्वल टू असेल क्वेश्चन मार्क. तर बघू शकता यासाठी आपल्याला यूज करावा लागेल फॉर्म्युला फॉर द राउट्स लॉ फॉर नॉन व्होलेटाइल सोल्यूट और रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा. तर बघू शकता फॉर्म्युला P01 मायनस P अपॉन P01. बघू शकता P01 मायनस P अपॉन P01 इक्वल्स टू W2 M1 अपॉन M1 W2 W2 M1 अपॉन M2 W1. बघू शकता 21 दॅट इज W2 M1 अपॉन M2 W1. हा असेल फॉर्म्युला फॉर द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करू शकतो. आता यामध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे मोलर मास ऑफ सोल्यूट. तर बघू शकता यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे मोलर मास ऑफ सोल्यूट दॅट इज M2. बघून घ्या आता इथे विचारलेलं आहे आपल्याला मोलर मास ऑफ सोल्यूट. जर आपल्याला प्रेशर्स गिवन असतील त्यासोबत वेट गिवन असतील, आपले जर सोल्यूट आणि सॉल्व्हंटचे वेट गिवन असतील तर आपल्याला लावा लागेल रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा फॉर्म्युला. P01 बघू शकता तुम्ही 31.8. P01 असेल 31.8 मायनस P दॅट इज 30.74 असेल अपॉन P01 ची व्हॅल्यू बघू शकता तुम्ही 31.8 असेल इक्वल्स W2 ची व्हॅल्यू बघू शकता गिवन आपल्याला 394. W2 असेल 394 इंटू आता बघू शकता मोलर मास M1. आता बघू शकता M2 चा मोलर मास आपल्याला विचारलेला आहे M1 दॅट इज मोलर मास ऑफ असेल H2O दॅट इज वॉटर. आता जो आपण सॉल्व्हंट यूज केलेला आहे तो असेल वॉटर आणि सॉल्व्हंटचा मोलर मास बघू शकता तुम्ही दॅट इज M1. सॉल्व्हंटचा मोलर मास असेल M1 आणि M1 मीन्स मोलर मास ऑफ सॉल्व्हंट झालं. सॉल्व्हंट असेल वॉटर आणि वॉटरचा मोलर मास बघू शकता आता H2O चा मोलर मास फाइंड करायचा आपल्याला, ते गिवन नाहीये. तर बघू शकता हायड्रोजनचा मोलर मास असेल 1. हायड्रोजनचा मोलर मास असेल 1. आता 2 मॉलिक्युल्स ऑफ H आहे तर 2 into 1 होऊन जाईल प्लस मोलर मास ऑफ ऑक्सिजन असेल 16. तर बघू शकता 1 into 2 दॅट इज 2 प्लस 16 दॅट इज 16 प्लस 2 इज 18. तर मोलर मास ऑफ सॉल्व्हंट असेल 18. बघू शकता 394 into 18 अपॉन M2 आपल्याला विचारलेला आहे. त्यानंतर बघू शकता मल्टिप्लाइड बाय W1 असेल आपलं 622. तर बघून घ्या आता W1 असेल 622. 31.8 मायनस 30.74 करावं लागेल आपल्याला दॅट इज 31.8 बघू शकता तुम्ही मायनस 30.74. इकडे घ्यावं लागेल आपल्याला 0 दॅट इज 10 मधून 4 दॅट इज 6. त्यानंतर याला करावं लागेल 7 मायनस 7 दॅट इज 0. 1 मधून 0 दॅट इज 1 अँड 3 मधून 3 दॅट इज 0. सो आन्सर असेल 1.06 अपॉन 31.8 असेल इक्वल्स 394 मल्टिप्लाय बाय 18 अपॉन M2 इंटू 622. बघू शकता आता आपल्याला M2 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो M2 डिनॉमिनेटर मध्ये एका साइडला शिफ्ट करू आपण दॅट इज लेफ्ट हँड साइडला इथे डिनॉमिनेटर मध्ये, इकडे आला तर न्यूमरेटर मध्ये जाईल M2. त्यानंतर बघू शकता 394 इंटू 18
अपॉन 622. आता बघून घ्या 622. त्यानंतर 31.8. आता M2 ला आपण लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केलं तर हे व्हॅल्यूज आपण राईट हँड साईडला शिफ्ट करू. 31.8 डिनॉमिनेटर मध्ये डिव्हिजन मध्ये, इकडे आल्यानंतर होऊन जाईल मल्टिप्लिकेशन 31.8. त्यानंतर बघू शकता 1.06 इकडे आल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल न्यूमरेटर मध्ये, इकडे येऊन होऊन जाईल डिनॉमिनेटर मध्ये 1.06. तर बघू शकता या तिघांची करावं लागेल मल्टिप्लिकेशन आणि या दोघांची सुद्धा मल्टिप्लिकेशन, त्यानंतर करावं लागेल दोन व्हॅल्यूची डिव्हिजन. तर यासाठी आपल्याला यूज करावं लागेल लॉगॅरिथमिक टेबल. सो आपण बघू लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन्स. इतक्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर आपण बघू लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन्स. सो नेक्स्ट आपल्याला करायचे आहे लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन्स. सो त्यासाठी आपल्याला यूज करावं लागेल लॉगॅरिथमिक टेबलचा. त्यानंतर बघू शकता फर्स्ट आपण करू मल्टिप्लिकेशन ऑफ ऑल द न्यूमरेटर्स. न्यूमरेटर्सची मल्टिप्लिकेशन दॅट इज लॉग ऑफ 394 घ्यावं लागेल आपल्याला. त्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल लॉग ऑफ 18. त्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल लॉग ऑफ 31.8. तर बघू शकता आता या सगळ्यांमध्ये 394 दॅट इज 4 नंतर पॉईंट असेल, दॅट इज 3 डिजिट नंतर असेल पॉईंट. सो आपल्याला कॅरेक्टरिस्टिक 1 मायनस करून घ्यावं लागेल, दॅट इज 2 पॉईंट. त्यानंतर 18 असेल, 18 नंतर पॉईंट असेल, कॅरेक्टरिस्टिक 1 मायनस करून घ्यावं लागेल. इथे जर पॉईंट असेल 18 नंतर, पॉईंटच्या आधी 2 डिजिट आहे, 2 डिजिट आहे मीन्स आपल्याला करावं लागेल 1 डिजिट मायनस. सो 1 येईल कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर बघू शकता द्यावं लागेल पॉईंट. त्यानंतर इथे बघू शकता 31 पॉईंट असेल, 31 पॉईंट आहे. सो पॉईंटच्या आधी 2 डिजिट आहे, 2 डिजिट आहे तर 1 व्हॅल्यू मायनस करावं लागेल, दॅट इज 1 पॉईंट. इथे बघू शकता 3 डिजिट्स आहे बिफोर पॉईंट, 4 नंतर पॉईंट असेल, 3 डिजिट्स आहे बिफोर पॉईंट. सो पॉईंटच्या आधी जर 3 डिजिट असेल तर त्यातून 1 मायनस, दॅट इज 2 पॉईंट. हे झाल्याची कॅरेक्टरिस्टिक. यानंतर आपल्याला बघावं लागेल याचा 90चा, दॅट इज इन लॉगॅरिथमिक टेबल. लॉगॅरिथमिक टेबल मध्ये बघू शकता 39चा बघावं लागेल आपल्याला 4 मध्ये. तुम्ही बघू शकता 39चा 4 मध्ये असेल 5955. सो 39चा 4 मध्ये बघून घ्या, दॅट इज असेल 5955. त्यानंतर बघावं लागेल 18, दॅट इज 18चा बघावं लागेल आपल्याला 0 मध्ये 2553. 2553 व्हॅल्यू असेल. त्यानंतर बघावं लागेल आपल्याला 31चा 8 मध्ये, 31चा 8 मध्ये बघू शकता तुम्ही व्हॅल्यू असेल 5024 आणि या सगळ्यांची करावं लागेल तुम्हाला ऍडिशन. तर बघू शकता 5 + 3 8 + 4 12 कॅरी 1, 5 + 5 10 11 11 + 2 13 कॅरी 1, 9 + 5 14 + 1 15 कॅरी 1, 5 + 1 6 6 + 2 8 8 + 5 13 कॅरी 1. सो 2 + 2 4 4 + 1 5. सो आपली ऍडिशन आली आहे 5.3532. आता बघून घ्या व्हॅल्यूजची मल्टिप्लिकेशन होती, लॉगची करावं लागेल आपल्याला ऍडिशन. त्यानंतर पुन्हा बघू शकता डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा 2 व्हॅल्यूज आहेत. त्यानंतर आपल्याला घ्यायचा लॉग ऑफ 622, लॉग ऑफ 622 अँड लॉग ऑफ 1.06. सो डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यूज घेतल्या आपण लॉग ऑफ 622 अँड लॉग ऑफ 1.06 आणि दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असेल. पुन्हा याची कॅरेक्टरिस्टिक बघू शकता 622 2 नंतर असेल पॉईंट. सो बघू शकता पॉईंटच्या आधी 3 डिजिट आहे, सो कॅरेक्टरिस्टिक येईल 2. 1 डिजिट 1 व्हॅल्यू करायची आहे कमी आपल्याला, 3 व्हॅल्यूज आहे बघा पॉईंटच्या आधी, तर 2 करायचा आहे. त्यानंतर पॉईंटच्या आधी बघू शकता ओनली 1 व्हॅल्यू आहे, तर आपल्याला करावं लागेल 1 - 1 दॅट इज 0 पॉईंट. त्यानंतर बघू शकता 622 दॅट इज 62चा बघावं लागेल आपल्याला 2 मध्ये, 62चा 2 मध्ये असेल 7938. सो 62चा 2 मध्ये असेल 7938. त्यानंतर बघावं लागेल आपल्याला 10चा 6 मध्ये, बघू शकता 1.06 आहे. सो याला पॉईंट सोडून कन्सिडर करायचं आपल्याला 10चा 6 मध्ये. 10चा 6 मध्ये बघू शकता व्हॅल्यू असेल 0253, 0253 आणि या दोघांची करावं लागेल आपल्याला आता ऍडिशन. बिकॉज इथे मल्टिप्लिकेशन आहे, डिनॉमिनेटर मध्ये बघू शकता मल्टिप्लिकेशन आहे, तर व्हॅल्यूजची करावं लागेल ऍडिशन. 8 + 3 11 कॅरी 1, 3 + 5 8 + 1 9 9 + 2 11 कॅरी 1 8 + 2 पॉईंट 2.8191. त्यानंतर बघू शकता आता या दोन व्हॅल्यूज मध्ये एक डिव्हिजन बघा, या 3 व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन, या 2 व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन आणि या 2 व्हॅल्यूज मध्ये डिव्हिजन. तर या सगळ्यांच्या लॉगचे ऍडिशन आणि या दोघांच्या लॉगचे ऍडिशन यांचं करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्शन, बिकॉज 2 व्हॅल्यू मध्ये आहे डिव्हिजन. तर बघू शकता 5.3532 हे सगळ्या लॉगच्या व्हॅल्यूज आहे, यांचं करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्शन. त्यानंतर बघू शकता 2.8191. आता बघू शकता 2 मधून 1 दॅट इज 1, 3 मधून 9 दॅट इज 13 मधून 9 करावं लागेल आपल्याला 4. त्यानंतर 4 मधून 1 दॅट इज 3. त्यानंतर 13 मधून 8 दॅट इज 5. त्यानंतर बघू शकता याला करावं लागेल आपल्याला 4. 4 मधून 2 दॅट इज 2. 2.5341. सो आपले व्हॅल्यू आली आहे 2.5341 आणि हे तिघांच्या मल्टिप्लिकेशन त्याचे लॉग घेतले, दोघांचे मल्टिप्लिकेशन त्याचे लॉग घेतले, लॉगची ऍडिशन केली. त्यानंतर व्हॅल्यूज मध्ये डिव्हिजन होतं 2, तर सबट्रॅक्शन सुद्धा केलं. आणि आता याचं घ्यावं लागेल आपल्याला अँटी लॉग. तर बघू शकता अँटी लॉग ऑफ 2.5341.
याचा घ्यावा लागेल आपल्याला अँटीलॉग. सो अँटीलॉग मध्ये जावं लागेल तुम्हाला. अँटीलॉग मध्ये पॉईंट नंतरच्या व्हॅल्यूज बघायचे असतात. दॅट इज 5-3 बघावं लागेल तुम्हाला 4 मध्ये आणि 1 मध्ये मेन डिफरन्स. तर 0.53 पर्यंत या व्हर्टिकली. 0.53 आल्यानंतर 4 मध्ये जा. 4 मध्ये असेल 342 बघू शकता 3420 आणि 1 मध्ये मेन डिफरन्स दॅट इज बघू शकता 1. मेन डिफरन्स असेल सुद्धा 1. सो व्हॅल्यू असेल तुमची 3421 बघू शकता. 5 मध्ये 53 मध्ये जर 4 बघितलं तर व्हॅल्यू आहे 3420 आणि 1 मध्ये मेन डिफरन्स असेल 1. सो याची करावं लागेल ऍडिशन 3421 बघू शकता. ऍडिशन आले 3421 आणि तेच आपल्याला लिहावं लागेल. फर्स्ट डिजिट नंतर द्यायचा असतो पॉईंट अँटीलॉगॅरिथम बघितल्यानंतर त्यानंतर बघू शकता पॉईंटच्या आधी जी व्हॅल्यू आहे 2 घ्यावं लागेल तुम्हाला 10⁻². सो लास्ट व्हॅल्यू आली आहे आपली मोलर मासची दॅट इज M2 3.421 10⁻² बघू शकता. ही असेल तुमची मोलर मासची व्हॅल्यू. सो 10⁻² आहे. पॉईंट आपण 2 डिजिटनी समोर घेऊ शकतो दॅट इज M2 = 342.1. त्यानंतर युनिट बघावं लागेल आणि मोलर मासचं युनिट बघून घ्या. इथे मास घेऊन आहे ग्राम मध्ये. सो ग्राम पर मोल युनिट असेल ग्राम पर मोल. मोलर मासचं युनिट असेल ग्राम पर मोल. दॅट इज मोलर मास ऑफ सोल्यूट इज. आपल्याला विचारलंय व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट. तर तुम्हाला लास्ट मध्ये लिहावं लागेल देअरफॉर द मोलर मास ऑफ सोल्यूट इज 342.1 ग्राम पर मोल. सो आता बघू शकता 3 व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन होतं त्यांचा लॉग करून आपण ऍडिशन केली आहे. त्यानंतर 2 व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन होतं त्यांचा लॉग करून आपण ऍडिशन केली आहे. आता ह्या 2 व्हॅल्यूजचा डिव्हिजन बघू शकता. मल्टिप्लिकेशन आणि खाली मल्टिप्लिकेशन या दोघांचं असेल डिव्हिजन तर लॉगची करावं लागेल आपल्याला सबस्ट्रॅक्शन आणि ते पण आपल्याला वरचे जे मल्टिप्लिकेशन आहे त्यांच्या लॉग मधून खालच्या लॉगला सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. सो बघू शकता 1.3032 मधून आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावं लागेल 1.7696. तर बघू शकता आता याला करावं लागेल 12 मधून 6 दॅट इज 6. याला करावं लागेल आपल्याला 2 ला करावं लागेल आपल्याला 12 मधून 9 दॅट इज 3. त्यानंतर 0 ला करावं लागेल आपल्याला 9 मधून 6 दॅट इज 3. सो आपल्याला 3 ला करावं लागेल 2. सो 2 दॅट इज 12 मधून 7 दॅट इज 5. सो पॉईंट येईल. त्यानंतर बघू शकता 1 ला करावं लागेल आपल्याला 0 मायनस 1 दॅट इज आपण लिहू बार 1. सो याचा बघावं लागेल आपल्याला आता अँटीलॉग ऑफ बघू शकता अँटीलॉग ऑफ बार 1.5336 बार 1.5336 या सगळ्यांचा बघावं लागेल आपल्याला आता अँटीलॉग. तर बघू शकता 5336 चा बघावं लागेल आपल्याला अँटीलॉग आणि अँटीलॉग मध्ये 0.53 बघा 0.53 बघावं लागेल आपल्याला अँटीलॉग मध्ये. त्यानंतर आपल्याला जावं लागेल 3 पर्यंत दॅट इज व्हॅल्यू असेल 3412 अँड मेन डिफरन्स बघायला लागेल आपल्याला 6 मध्ये आणि मेन डिफरन्स जर 6 मध्ये बघितला तर व्हॅल्यू असेल 5. सो व्हॅल्यू असेल 3.41. त्यानंतर 5 + 2 दॅट इज 7 3.417 10⁻⁻, बघू शकता बार 1 आहे. बार 1 असेल तर 10⁻⁻ येईल -1. सो व्हॅल्यू असेल 3.417 × 10⁻⁻1 ही व्हॅल्यू असेल M2 ची. इक्वल्स अपॉन मध्ये बघू शकता या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केलं होतं. या दोघांचं सुद्धा मल्टिप्लिकेशन केलं होतं. बाकी होता 10⁻⁻3. सो -3 घ्यावं लागेल. आता बघू शकता -3 ला जर डिनोमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये घेतलं तर होऊन जाईल +3 3.142 10⁻⁻1 × 10⁻+3. सो M2 ची व्हॅल्यू इकडे लिहून घेऊ आपण. M2 = -1 + 3. आता बघू शकता बेस सेम असेल. बेस सेम आहे मल्टिप्लिकेशन आहे तर पॉवरची होईल ऍडिशन. -1 + 3 दॅट इज होऊन जाईल +2. सो 3.142 10⁻² असेल 2 अँड 10⁻² जर आपण यूज केला तर M2 = 0.2 डिजिटनी समोर जाईल दॅट इज 341.2 समोर जाईल मीन्स शिफ्ट होईल राईट हँड साइड कडे. सो व्हॅल्यू येईल 341.2 ग्राम पर मोल. सो मोलर मासची व्हॅल्यू असेल 341.2 ग्राम पर मोल बघू शकता. सो न्यूमेरिकल बघू शकतो आपण. The vapor pressure of water at 20 degrees Celsius is 70 mmHg.
तर वेपर प्रेशर ऑफ वॉटर गिव्हन आहे. आता आपण वॉटर यूज करू ॲज अ सॉल्व्हंट. सो आपल्याला गिव्हन आहे प्युअर कंपोनंट. आता बघू शकता सॉल्व्हंट जो असेल वॉटर तो प्युअर कंपोनंट म्हणून गिव्हन आहे आणि त्याचं वेपर प्रेशर आपण डिनोट करू पी नॉट नी आणि पी नॉटचं प्रेशर असेल 17 mmHg. त्यानंतर बघू शकता व्हॉट इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. आपल्याला फाइंड करायचं वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन जे डिनोट करू आपण कॅपिटल पी नी. सो वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन फाइंड करायचं आहे containing 2.8 ग्राम युरिया in 50 ग्राम ऑफ वॉटर. आता बघू शकता 2.8 ग्राम युरिया आपल्याला गिव्हन आहे 50 ग्राम वॉटर मध्ये. मीन्स आता बघू शकता आपल्याला गिव्हन आहे मासेस ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. आता बघू शकता सोल्यूटचा मास डिनोट करू आपण W2 नी आणि सॉल्व्हंटचा मास डिनोट करू आपण W1 नी. त्यानंतर जे मास ग्रेटर असेल अमाउंट मध्ये ते असेल सॉल्व्हंट मास अँड जे मास लेसर असेल अमाउंट मध्ये ते असेल सोल्यूटचा मास. सो सोल्यूट मास डिनोट केला आपण W2 नी, सॉल्व्हंटचा मास डिनोट केला आपण W1 नी अँड 2.8 ग्राम आपण डिझॉल्व्ह केलाय वॉटर मध्ये. सो सोल्यूट झालं 2.8 ग्राम दॅट इज युरिया अँड W1 दॅट इज वॉटर असेल 50 ग्राम जे झालं आपलं सॉल्व्हंट. त्यानंतर बघू शकता फॉर्म्युला बघावा लागेल आपल्याला यासाठी दॅट इज सो फॉर्म्युला बघू शकता P नॉट P अपॉन P नॉट इक्वल्स W2 M1 अपॉन M2 W1. सो फॉर्म्युला असेल आपला W2 M1 अपॉन M2 W1. त्यानंतर बघू शकता P नॉट मायनस P अपॉन P नॉट. आता P नॉट असेल वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट मायनस वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. आता सोल्युशनचा वेपर प्रेशर आपल्याला फाइंड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला W2 ची व्हॅल्यू गिव्हन आहे. त्यानंतर आपल्याला W1 ची व्हॅल्यू सुद्धा गिव्हन आहे. आपल्याला मोलर मासेस गिव्हन नाही आहे. सो मोलर मासेस वॉटरचा मोलर मास डिनोट करू आपण M1 नी दॅट इज सॉल्व्हंट असेल. सो M1 नी डिनोट केलं. आता सॉल्व्हंटचा जर मास काढायचा असेल तर आपल्याला गिव्हन आहे H2O ॲज अ सॉल्व्हंट आणि सॉल्व्हंटचा मास H2O चा मास जर फाइंड करायचा असेल मोलर मास तर बघू शकता हायड्रोजनचा मास असेल 1. सो 2 हायड्रोजनचे मॉलिक्युल्स आहेत 2 into 1 प्लस ऑक्सिजनचा मोलर मास असेल 16. सो 2 into 1 दॅट इज 2 plus 16 that is 18. So 18 ग्राम पर मोल हे असेल मोलर मास ऑफ वॉटर. त्यानंतर फाइंड करायचं आपल्याला दॅट इज युरिया आणि युरियाचा मोलर मास बघू शकता युरियाचा फॉर्म्युला असेल NH2CO NH2. सो बघू शकता आता इथे असेल नायट्रोजन त्यानंतर कार्बन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. NH2/2 लिहू शकतो आपण. बघा लिहू शकतो आपण फॉर्म्युलाला NH2/2 CO. सो नायट्रोजनचा मोलर मास असेल 14 प्लस हायड्रोजनचा 1 असेल 1 into 2 आणि याला मल्टिप्लाय असेल 2 नी. बघू शकता NH2/2 चे 2 मॉलिक्युल्स आहे प्लस CO कार्बन दॅट इज कार्बनचा मोलर मास असेल 12 आणि ऑक्सिजनचा असेल 18. सो सॉरी ऑक्सिजनचा असेल 16. ऑक्सिजनचा मोलर मास असेल 16. सो 14 प्लस 2 1 into 2 दॅट इज 2. 14 प्लस 2 16 into 2 32 प्लस 12 होऊन जाईल 44 प्लस 16 दॅट इज होऊन जाईल 60 ग्राम पर मोल. सो मोलर मास तुम्हाला फाइंड करता यायला पाहिजे. तर त्यानंतर बघू शकता मोलर मास दॅट इज M2 आलेला आहे 60 आणि M1 आलेला आहे 18. आता आपण व्हॅल्यूज पुट करू 17 मायनस P अपॉन 17 इक्वल्स टू बघू शकता W2 असेल 2.8 इंटू M1 असेल बघू शकता M1 असेल 18 अपॉन M2 असेल बघू शकता M2 असेल 60 इंटू असेल W1 दॅट इज 50. सो बघू शकता सॉल्व्ह करावं लागेल. त्यानंतर बघू शकता 6 1 जा 6 3 जा 18 डिवाइड करू शकतो आपण याला. त्यानंतर बघू शकता 2.8 इंटू 3 2.8 इंटू 3 अपॉन 6 ने डिवाइड केलं 0 बाकी आहे. सो 500 होऊन जाईल. त्यानंतर बघू शकता हे लिहू शकतो आपण 2 into 3 दॅट इज 2.8 into 3. सो बघू शकता याचं मल्टिप्लिकेशन होऊन जाईल 8.4 अपॉन 5 into 10⁻². हे लिहू शकतो आपण 8.4 अपॉन 5 into 10⁻². त्यानंतर हे सॉल्व्ह करू शकता तुम्ही 8.4 ला लॉग न घेता डायरेक्टली सॉल्व्ह करायचं. 8.4 दॅट इज 5 1 जा 5 त्यानंतर होऊन जाईल 3 बघू शकता 3 4 5 6 जा 30 5 6 जा होऊन जाईल 30. सो 5 6 जा 30 दॅट इज बघू शकता 5 6 जा 30 0 4 0. सो बघू शकता 5 8 जा 40. सो 1.68 व्हॅल्यू असेल 1.68 into 10⁻² होऊन जाईल -2.
त्यानंतर बघू शकता 17 मायनस पी अपॉन 17 मायनस पी अपॉन 17. आता बघू शकता 17 डिव्हिजन मध्ये आहे, तिकडे जाईल तर मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. सो 17 मायनस पी इक्वल्स टू 1.68 इंटू 10⁻⁻2 आहे. 10⁻⁻2 जर यूज केला तर पॉईंट शिफ्ट होईल 2 डिजिटनी लेफ्ट हँड साईडला. सो 1 त्यानंतर 2 0.0168 इंटू होऊन जाईल 17. तर बघू शकता 0.0618 इंटू 17 करायचं. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करताना तुम्ही यूज करू शकता लॉगचा और डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू शकता. त्यानंतर बघून घ्या आपण लॉगचा यूज करू. सो बघून घ्या फर्स्ट इज लॉग ऑफ 0.0168. तर बघू शकता लॉग ऑफ 0.0168 बघू शकता. आता बार 2 बघा पॉइंट नंतर बघू शकता पॉइंट नंतर आणखी एक 0 आहे, तरी बार 2 16चा बघावं लागेल आपल्याला 8 मध्ये. तर बघू शकता आपल्याला बघायचा लॉगॅरिथम्स, आणि लॉगॅरिथम्स बघायसाठी आपल्याला बघावं लागेल 16चा 8 मध्ये. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन सुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला डायरेक्ट मल्टिप्लिकेशन इझी जात असेल तर तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू शकता और लॉग सुद्धा यूज करू शकता. त्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल लॉग ऑफ 17. लॉग ऑफ 17 आहे. आता बघू शकता पॉईंट इथे असेल, पॉईंटच्या आधी 2 डिजिट आहे, सो येईल 1 पॉईंट. 17चा लॉग असेल 17चा 0 मध्ये 2304. सो यांची होईल ऍडिशन, बिकॉज इथे दोन व्हॅल्यूजचे मल्टिप्लिकेशन आहे, ऍडिशन करावं लागेल. 4 + 3 7 5. त्यानंतर 2 + 3 5, 2 + 2 4. -2 + 1. आता बार 2 ला घ्यावं लागेल आपल्याला -2 + 1 दॅट इज बार 1. बघू शकता -2 + 1 -1 दॅट इज बार 1. आता याचा घ्यावं लागेल आपल्याला अँटीलॉग बघू शकता तुम्ही. आता याचा बार 1 4 5 5 7. आता बघू शकता 45चा बघावं लागेल 5 मध्ये, 7 मध्ये मेन डिफरन्स, आणि पॉईंटच्या आधी जे बार 1 आहे ते जाईल 10⁻⁻1. तर बघा शकता 45चा 5 मध्ये बघावं लागेल. 45चा 5 मध्ये दॅट इज असेल 2851, आणि मेन डिफरन्स बघावं लागेल 7 मध्ये. मेन डिफरन्स 7 मध्ये असेल 5 दॅट इज 2856. व्हॅल्यू असेल 2856. फर्स्ट डिजिट नंतर द्यावं लागेल पॉईंट. 10⁻⁻1 जर यूज केला तर 0.2856 व्हॅल्यू होऊन जाईल. सो बघू शकता आता 0.2856 व्हॅल्यू यांचं मल्टिप्लिकेशन. सो इथे बघून घेऊ आपण 17 मायनस पी. इथून बघा 17 मायनस पी इक्वल्स टू 0.2856. आता बघून घ्या पी ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर पी ला शिफ्ट करा राईट साईडला. राईट साईडला शिफ्ट केलं तर पॉझिटिव्ह होऊन जाईल. ही व्हॅल्यू शिफ्ट करा लेफ्ट साईडला, मायनस होऊन जाईल. सो 17 मायनस 0.2856 इक्वल्स टू पी. सो 17 मधून आपल्याला 0.2856 मायनस करावं लागेल आणि आपल्याला मिळून जाईल व्हॅल्यू ऑफ पी. तर बघू शकता मायनस 0.2856. तर बघू शकता 10 दॅट इज 4. त्यानंतर बघू शकता 9 दॅट इज 9 मधून 5 दॅट इज 4. याला सुद्धा करावं लागेल आपल्याला 9 मधून 8 दॅट इज 1. त्यानंतर याला सुद्धा करावं लागेल 9 मधून 2 दॅट इज 9 मधून 2 दॅट इज 7. त्यानंतर बघू शकता याला करावं लागेल 6 दॅट इज 1671. सो आन्सर बघू शकता आपल्याला आलंय 16.71. पी ची व्हॅल्यू असेल 16.7144. सो व्हॅल्यू असेल 16.7144. आता बघून घ्या प्रेशर सुरुवातीला आपल्याला घेऊन होतं MMHg मध्ये. सो इथे सुद्धा प्रेशर असेल MMHg मध्ये. इथे प्रेशर कन्वर्ट करायची काही गरज राहणार नाही आपल्याला. सो डायरेक्टली जे प्रेशर आपल्याला असेल गिवन त्याच अमाऊंट मध्ये आपण प्रेशर पुट केलं 17 mmHg, आणि इथे जे प्रेशर आपल्याला मिळेल ते असेल 16.7144 mmHg. बघू शकता नेक्स्ट न्यूमेरिकल आपला डिपेंड असणार आहे ऑस्मोटिक प्रेशर वरती. सो बघू शकता व्हॉट इज द मोलर मास ऑफ अ सोल्यूट. आपल्याला फाइंड करायचं आहे मोलर मास ऑफ सोल्यूट, आणि जे डिनोट करू आपण M2 नी. मोलर मास ऑफ सोल्यूट डिनोट करू आपण M2 नी, आणि 2 हा सिम्बॉल यूज केला आपण सोल्यूट साठी. इफ अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड. आता सोल्युशन प्रिपेअर्ड केला आपण बाय डिझॉल्विंग 0.822 ग्राम. आता 0.822 ग्राम ऑफ इट मीन्स सोल्यूटचे 0.822 ग्राम्स. बघू शकता सोल्यूटचे 0.822 ग्राम डिझॉल्व केले आपण, आणि त्यापासून प्रिपेअर केलं आपण सोल्युशन. तर बघू शकता आता पुन्हा सोल्यूटचा मास घेऊन आहे, सो W2 ने डिनोट करू. इन 300 मिली डीएम क्यूब ऑफ वॉटर. आता आपल्याला घेऊन आहे व्हॉल्यूम ऑफ वॉटर ज्यामध्ये आपण डिझॉल्व केलेलं आहे सोल्यूट, आणि ते असेल 300 मिली डीएम क्यूब. तर बघू शकता 300 मिली डीएम क्यूब ऑफ वॉटर हॅज अन ऑस्मोटिक प्रेशर. त्यानंतर आपल्याला घेऊन आहे ऑस्मोटिक प्रेशर दॅट इज 149 mmHg ऍट 298 केल्विन. टेम्परेचर सुद्धा घेऊन आहे आपल्याला 298 केल्विन.
त्यानंतर बघू शकता ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर्म्युला यूज करू इथे आपण, बिकॉज आपल्याला घेऊन ऑस्मोटिक प्रेशर WRT अपॉन M2 इंटू V. सो असेल फॉर्म्युला फॉर ऑस्मोटिक प्रेशर. आणि यावरून बघू शकता तुम्ही ऑस्मोटिक प्रेशर वरून आपण फाइंड करू शकतो मोलर मास. बघून घ्या, मोलर मास येऊ द्या लेफ्ट साइडला आणि ऑस्मोटिक प्रेशर जाईल राईट साइडला. सो WRT अपॉन पाय इंटू V. सो बघू शकता हे असेल मोलर मासचा फॉर्म्युला. सो मोलर मास फाइंड करायसाठी आपल्याला पाहिजे W2 दॅट इज गिव्हन आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला पाहिजे R असेल गॅस कॉन्स्टंट. सो R ची व्हॅल्यू असेल बघू शकता, आता सगळे व्हॅल्यूज बघू शकता DM क्यूब आणि ग्राम मध्ये घेऊन आहे. सो R ची व्हॅल्यू असेल DM क्यूब मध्ये घेऊ आपण 0.08205 DM क्यूब ATM केल्विन इनवर्स मोल इनवर्स. सो ही व्हॅल्यू असेल R ची. त्यानंतर बघू शकता टेम्परेचर गिव्हन आहे आपल्याला, ऑस्मोटिक प्रेशर गिव्हन आहे आणि व्हॉल्यूम गिव्हन आहे. सो त्यानंतर बघितलं आपण तर ऑस्मोटिक प्रेशर आपल्याला गिव्हन आहे mmHg मध्ये. ऑस्मोटिक प्रेशर जे गिव्हन आहे ते mmHg मध्ये आहे. आणि इथे जर बघितलं आपण तर इथे जे प्रेशर आलेलं आपलं ते आलेलं आहे ATM मध्ये. गॅस कॉन्स्टंट मध्ये जे प्रेशर असेल ते ATM मध्ये असेल. आणि त्यासाठी बघू शकता आपण ऑस्मोटिक प्रेशर आपल्याला लागेल ATM मध्ये. आणि ऑस्मोटिक प्रेशर जर ATM मध्ये करायचं असेल तर 149 आहे डिवायडेड बाय करावं लागेल आपल्याला 760 आणि mmHg चं कन्व्हर्शन होईल ATM मध्ये. आता बघू शकता जर आपल्याला कन्व्हर्शन करायचं आहे तर दोघांचा घ्यावं लागेल आपल्याला लॉग ऑफ 149 and log of 760. तर बघू शकता log of 149 and log of 760 घ्यावं लागेल. तर आता बघून घ्या 149 आहे. सो पॉइंट असेल 9 नंतर. सो इथे जे कॅरेक्टरिस्टिक येईल बघू शकता तुम्ही, कॅरेक्टरिस्टिक जे येईल ते असेल 2 पॉइंट. 760 आहे दॅट इज कॅरेक्टरिस्टिक येईल 2 पॉइंट. त्यानंतर बघू शकता आता 149 बघावं लागेल आपल्याला 14चा 9 मध्ये. तर बघू शकता 149 बघायचं आहे तर बघावं लागेल आपल्याला 14चा 9 मध्ये. 14चा 9 मध्ये असेल 1732. त्यानंतर बघू शकता 760 बघायचं असेल तर बघावं लागेल 76चा 0 मध्ये दॅट इज 8808. सो आता दोघांचं करावं लागेल सबट्रॅक्शन बिकॉज नंबरचे डिव्हिजन आहे, लॉगचं सबट्रॅक्शन. 12 मधून 8 दॅट इज 4. त्यानंतर याला करावं लागेल 2 मधून 0 दॅट इज 2. त्यानंतर याला करावं लागेल 17 मधून 8 दॅट इज 9. याला करावं लागेल 0 दॅट इज 10 मधून 8 दॅट इज 2. त्यानंतर बघू शकता याला करावं लागेल 1 मायनस 2 दॅट इज -1 मीन्स येऊन जाईल बार 1. आता याचा बघावं लागेल आपल्याला अँटीलॉग बघताना बघू शकता तुम्ही बार 1.2924. सो याची व्हॅल्यू जर बघितली आपण तर बघू शकता बार 1 असल्याने 10⁻⁻⁻ येईल -1. बघू शकता बार 1 असेल तर येईल 10⁻⁻⁻1. त्यानंतर 29चा 2 मध्ये 4 मध्ये मेन डिफरन्स. सो बघू शकता लॉगॅरिथमिक मध्ये अँटी लॉगॅरिथम बघावं लागेल आपल्याला 29चा 2 मध्ये 4 मध्ये मेन डिफरन्स. सो 4 मध्ये मेन डिफरन्स दॅट इज 2 1961. व्हॅल्यू असेल 1961. सो 1.961 10⁻⁻⁻1 दॅट इज 0.1961. सो बघू शकता आता पायची व्हॅल्यू लिहिली आपली 0.1961 ATM. सो ATM मध्ये व्हॅल्यू असेल 0.1961. आता यानंतर आपण व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुट करू शकतो. बघू शकता टेम्परेचर केल्विन मध्ये इथे सुद्धा दिसत असेल तुम्हाला केल्विन इनवर्स. सो आता व्हॅल्यूज पुट करू शकतो आपण, सगळ्या व्हॅल्यूज पुट करू शकतो आपण, व्हॅल्यूज पुट करू आपण फॉर्म्युल्यामध्ये. सो M2 इक्वल टू बघू शकता M2 इक्वल टू W2 दॅट इज 0.828. W2 असेल 0.822. त्यानंतर R दॅट इज 0.08205. त्यानंतर बघू शकता तुम्ही T दॅट इज टेम्परेचर असेल 298. त्यानंतर अपॉन मध्ये बघू शकता तुम्ही अपॉन मध्ये असेल पाय दॅट इज 0.1961 मल्टिप्लाइड बाय दॅट इज V असेल 300 मिली DM क्यूब दॅट इज DM क्यूब मध्ये कन्वर्ट करून घ्या 300 इंटू 10⁻⁻3. तर बघू शकता हे असतील व्हॅल्यूज. या व्हॅल्यूज वरून आता आपल्याला आन्सर फाइंड करायचा असेल तर बघू शकता इथे 3 व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन आहे. सो यांचा लॉग घ्यावा लागेल आणि लॉगची करावं लागेल ऍडिशन. सो सुरुवातीला सॉल्व्ह करू आपण न्यूमरेटर दॅट इज लॉग ऑफ 0.822 लॉग ऑफ 0.08205. त्यानंतर बघू शकता लॉग ऑफ 298. तर बघू शकता 0 पॉइंट व्हॅल्यू जर 0 पॉइंट असेल तर कॅरेक्टरिस्टिक येईल बार 1. 0.0 आहे पॉइंट नंतर आणखी एक 0 असेल तर येईल कॅरेक्टरिस्टिक बार 2. बघू शकता पॉइंट
इथे असेल 8 नंतर पॉईंटच्या आधी 3 डिजिट आहे, सो कॅरेक्टरिस्टिक इज 2 पॉईंट. या सगळ्यांचे लॉग घ्यावं लागेल. लॉग घ्यासाठी बघू शकता 82 चा बघावं लागेल 2 मध्ये सुरुवातीला. 82 चा जर 2 मध्ये बघितला तर 9149 व्हॅल्यू असेल 9149. त्यानंतर बघू शकता इथे ह्या व्हॅल्यू सोडून द्यावं लागतील 0.0 आणि आपल्याला बघावं लागेल 82 चा 0 मध्ये 5 मध्ये मेन डिफरन्स. सो 82 चा 0 मध्ये असेल दॅट इज 9138 आणि 5 मध्ये मेन डिफरन्स दॅट इज 3. सो 9141 व्हॅल्यू असेल 9141. त्यानंतर बघू शकता 298 दॅट इज 29 चा बघावं लागेल आपल्याला 8 मध्ये. 29 चा 8 मध्ये जर बघितला पण तर व्हॅल्यू असेल 4742. या सगळ्यांची करावं लागेल आपल्याला ऍडिशन. तर बघू शकता 9 + 1 10, 10 + 2 12 कॅरी 1, 4 3 12 + 1 13 कॅरी 1, 7 + 1 8, 8 + 1 9, 9 + 1 10 दॅट इज 0 कॅरी 1, 9 + 9 18, 18 + 1 19, 19 + 4 23 दॅट इज 2. सो बघू शकता आता बार 2 ला घ्यावं लागेल आपल्याला -2. सो -2 + 2 गेट कॅन्सल. त्यानंतर बार 1 + 2, बार 1 असेल -1 + 2 दॅट इज 1. 1.3032 व्हॅल्यू आलेली आपल्या वरच्या याची 1.3032. आता आपल्याला करावं लागेल डिनॉमिनेटर सॉल्व. डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा दोन व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन आहे. सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे तर यांचे सुद्धा लॉग घेऊ आपण. लॉग ऑफ 0.1961 अँड लॉग ऑफ 300. लॉग ऑफ 300 बघू शकता तुम्ही दॅट इज 0.1961 आहे तर याचा लॉगॅरिथम येईल बार 1 पॉईंट, कॅरेक्टरिस्टिक येईल बार 1. 300 आहे तो पॉईंट 300 नंतर असेल दॅट इज 2 पॉईंट येईल कॅरेक्टरिस्टिक. आणि या दोघांचा घ्यावं लागेल आता आपल्याला लॉग. तर बघू शकता 19 चा बघावं लागेल आपल्याला 6 मध्ये. 19 चा 6 मध्ये 1 मध्ये मेन डिफरन्स. 19 चा 6 मध्ये जर बघितला 2923 अँड 1 मध्ये मेन डिफरन्स दॅट इज असेल 2. सो 2925 व्हॅल्यू असेल 2925. अँड 300 दॅट इज 30 चा बघावं लागेल आपल्याला 0 मध्ये. दॅट इज 30 चा 0 मध्ये 4771. आणि या दोघांची करावं लागेल आता आपल्याला ऍडिशन. ऍडिशन बघू शकता 5 + 1 6, 2 + 7 9, 9 + 7 16 कॅरी 1, 4 + 2 6, 6 + 1 7. बार 1 + 2 आहे. बार 1 + 2 दॅट इज -1 + 2, -1 + 2 दॅट इज 1 पॉईंट. तर बघू शकता या दोघांच्या मल्टिप्लिकेशनची लॉग आलेले आपल्याकडे. या तिघांच्या मल्टिप्लिकेशनचं लॉग आलेलं आहे. आता या दोघांचे डिव्हिजन आहे, लॉगची विल सबट्रॅक्शन. सो इतक्याचं स्क्रीनशॉट घेऊन घ्या, त्यानंतर आपण सॉल्व्ह करू. सो आता बघू शकता 3 व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन होतं, त्यांचा लॉग करून आपण ऍडिशन केली आहे. त्यानंतर 2 व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन होतं, त्यांचा लॉग करून आपण ऍडिशन केली आहे. आता ह्या 2 व्हॅल्यूजचा डिव्हिजन बघू शकता, मल्टिप्लिकेशन आणि खाली मल्टिप्लिकेशन या दोघांचं असेल डिव्हिजन. तर लॉगची करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्शन आणि ते पण आपल्याला वरचे जे मल्टिप्लिकेशन आहे त्यांच्या लॉग मधून खालच्या लॉगला सबट्रॅक्ट करावं लागेल. सो बघू शकता 1.3032 मधून आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल 1.7696. तर बघू शकता आता याला करावं लागेल 12 मधून 6 दॅट इज 6. याला करावं लागेल आपल्याला 2 ला करावं लागेल आपल्याला 12 मधून 9 दॅट इज 3. त्यानंतर 0 ला करावं लागेल आपल्याला 9 मधून 6 दॅट इज 3. सो आपल्याला 3 ला करावं लागेल 2. सो 2 दॅट इज 12 मधून 7 दॅट इज 5. सो पॉईंट येईल. त्यानंतर बघू शकता 1 ला करावं लागेल आपल्याला 0 -1 दॅट इज आपण लिहू बार 1. सो याचा बघावं लागेल आपल्याला आता अँटीलॉग ऑफ बघू शकता अँटीलॉग ऑफ बार 1.5336 बार 1.5336 या सगळ्यांचा बघावं लागेल आपल्याला आता अँटीलॉग. तर बघू शकता 5336 चा बघावं लागेल आपल्याला अँटीलॉग. आणि अँटीलॉग मध्ये 0.53 बघा 0.53 बघावं लागेल आपल्याला अँटीलॉग मध्ये. त्यानंतर आपल्याला जावं लागेल 3 पर्यंत दॅट इज व्हॅल्यू असेल 3412. अँड मेन डिफरन्स बघावं लागेल आपल्याला 6 मध्ये. आणि मेन डिफरन्स जर 6 मध्ये बघितला तर व्हॅल्यू असेल 5. सो व्हॅल्यू असेल 3.41. त्यानंतर 5 + 2 दॅट इज 7. 3.417. 10⁻⁻⁻ बघू शकता बार 1 आहे. बार 1 असेल तर 10⁻⁻ येईल -1. सो व्हॅल्यू असेल 3.417 × 10⁻⁻1. ही व्हॅल्यू असेल M2 ची इक्वल्स अपॉन मध्ये बघू शकता या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केलं होतं, या दोघांचं सुद्धा मल्टिप्लिकेशन केलं होतं. बाकी होता 10⁻³ सो -3 घ्यावं लागेल. आता बघू शकता -3 ला जर डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये घेतलं तर होऊन जाईल +3. 3.142 10⁻⁻1 × 10⁻⁻3.
सो M2 ची व्हॅल्यू इकडे लिहून घेऊ आपण. M2 इक्वल्स टू -1 + 3. आता बघू शकता बेस सेम असेल, बेस सेम आहे, मल्टिप्लिकेशन आहे, तर पॉवरची होईल ऍडिशन. -1 + 3 दॅट इज होऊन जाईल +2. सो 3.142 10⁻⁴ असेल 2 अँड 10⁻⁴ जर आपण यूज केला तर M2 इक्वल्स टू 0.2 डिजिटनी समोर जाईल, दॅट इज 341.2. समोर जाईल मीन्स शिफ्ट होईल राईट हँड साइड कडे. सो व्हॅल्यू येईल 341.2 ग्राम पर मोल. सो मोलर मासची व्हॅल्यू असेल 341.2 ग्राम पर मोल. बघू शकता